नमस्कार मंडळी, मी रेणुका गोसावी AR किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय पनीरची सोप्यात सोपी रेसिपी। तर आपण आता बनवायला घेऊयात, चला। आता आपण इथे मसाले घेतलेत। हा लाल तिखट आहे, हळद आहे, धनेपूड आहे आणि मालवणी मसाला। ते आपण आता भाजीमध्ये टाकून घेऊयात। चला तर आता मी रेसिपीला सुरुवात करते। इथे मी एका साइडला गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवले, 4 चमचे तेल ओतले। या साइडला पॅन गरम करत ठेवले, त्यामध्ये पण 4 चमचे तेल ओतले। दोन्ही साइडला बनवायला घेते। इथे कढईमध्ये पहिला आपण कांदा टाकूया। आज खूप उशीर झालाय जेवण बनवायला, त्यामुळे मी दोन्ही साइडला बनवते, म्हणजे पटकन होईल बनवून। इथे मी टोमॅटो टाकते। कांदा चांगला परतून घेऊया। मऊ होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आपल्याला, आणि टोमॅटो सुद्धा चांगला नरम होईपर्यंत। आता इथे मी दोघांमध्ये थोडं थोडं मीठ टाकते, म्हणजे पटापट शिजतील कांदा पण आणि टोमॅटो पण। आता कांदा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे, लाल झालाय। आणि इथे टोमॅटो पण आपला शिजलेला आहे। आता हा टोमॅटो आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। ह्याला पण थोडा एक जीव होऊ दे, तेल सुटेपर्यंत आपण त्याला परतून घेऊया। अर्धा चमचा, त्यानंतर तिखट एक मोठा चम्मच, त्यानंतर मालवणी मसाला 1 चमचा, आणि हळद धनेपूड 2 चमचे। हे सगळे मसाले आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता, इथे भाजीला मस्तपैकी तेल सुटलंय आणि मसाला सुद्धा एकजीव झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये दही घालूया। 1 वाटी दही, ते एकजीव करून घेऊया। दही चांगलं फेटून घेतलंय मी, आता हे एकजीव करून घेऊया मस्तपैकी। आणि याच्यामध्ये मी मसाले मगाशी जास्त टाकले होते, 2 चमचे। तुम्ही बोलाल एवढा मसाला का टाकलाय, पण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलाय आपण जास्त, आणि कांदा पण जास्त आहे। टोमॅटो आंबट असतो आणि कांदा थोडा गोड असतो, त्यामुळे मी थोडासा मसाला जास्त टाकलाय, आणि दही पण टाकलंय, त्यामध्ये मसाल्यामध्ये तिखटपणा थोडा येऊन जाईल, म्हणून मी आता मसाला टाकून, म्हणजे 2 मसाले टाकलेत चव येण्यासाठी। आता आपण एकत्र करून घेऊया। आता इथे तुम्ही बघू शकता, दही आपण टाकले होते, आता चांगल्यापैकी मिक्स झालेले आहे भाजीमध्ये। आता याच्यामध्ये मी चिमूटभर साखर टाकते, जेणेकरून भाजीतला जो आंबटपणा आहे तो कमी होईल। आता हे मिक्स करून घेते। आता भाजीत आपण थोडंसं पाणी घालूयात आणि भाजी शिजू दे 2 मिनिटं। ही ग्रेव्ही चपाती, नान आणि बटर रोटी वगैरे खायसाठी व्यवस्थित आहे। ही ग्रेव्ही नान, रोटी आणि चपाती या बरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे। तुम्ही अशी बनवू शकता। आता इथे तुम्ही बघू शकता, भाजीला तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पनीर टाकूयात। पनीर मी इथे साधेच घेतलं, म्हणजे फ्राय करून घेतला नाहीये, असंच मोठे मोठे कट करून घेतले। मी असंच टाकते आता।
कारण भाजी आपली सोपी आहे. तर आपली भाजी सोपी सोपी बनवली आहे, त्यामुळे मी पनीर असेच कट करून घेतले आणि ढवळून घेते. हलक्या हाताने ढवळायचे, तिथं पनीर आतमध्ये कुस्करून जाईल. तुम्ही बघू शकता भाजी मस्तपैकी तेल सुटलंय, दिसायला पण छान दिसते. ढवळून घेते. दोन मिनिटं पनीर शिजू द्या. 1-2 मिनिटं इथे पनीर शिजू द्या आणि मग गॅस बंद करते. आता आपण वरून 2 मिरच्या उभ्या कट केलेल्या टाकूया. कोथिंबीर फ्लेवरसाठी, कोथिंबीर आणि कसुरी मेथी. मिक्स करून घेऊया भाजी ढवळून. भाजी कशी झाली. बघू शकता तुम्ही भाजी किती छान झाली आहे, हॉटेल स्टाईल. 2 मिनिटं भाजी अजून थोडी शिजू दे, फ्लेवर येईल. कोथिंबीर टाकली आपण, त्यामुळे 2 मिनिटं शिजू दे. आता मी तुम्हाला माझ्या रेसिपीचा एंड रिझल्ट दाखवते. मी इथे फ्रेश क्रीम घेतला अमूलचा, त्याच्यामध्ये टाकते. माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.